तुम्ही सांभाळले खंती भय निरसले खंती. आता मराठी भाषा आहे. भय निरसले खंती म्हणजे त्यांना कशाची भीती राहणार हे दृष्टांत सांगतो. तुम्ही जरी परमार्थ करत असता पण प्रारब्ध कोणाच्या बापाला चुकलं नाही. सटीने जो टाकलाय ना तो कोणाला चुकला नाही. देवा ठिकाणा चुकला नाही, साधू संतांना चुकला नाही. आणि नेमकं देव म्हणजे आम्ही एवढं देव करतो नंतर देव आमचंच वाटोळ करतो. एक शेतकरी होता, त्यांनी पेरलं, असा पाऊस आला. मी गेलो, म्हटलं अण्णा काय भाग्यवान तुम्ही, म्हटलं काय भाग्यवान म्हटलं तुम्ही, बघा ना पेरलं पाऊस सुद्धा आला. म्हटलं आता त्यांनी काय म्हणायला पाहिजे, ही ईश्वराची कृपा आहे, संतांचे आशीर्वाद आहेत, अमुक तो आम्ही असं टाळ पिटत नाही, छातीवर दगड ठेवून पेरलं. असं टाळ पिटत नाही म्हणजे आम्ही छातीवर दगड ठेवून पेरलं म्हणजे दगड ठेवून. मी माझ्या तोंडात मारून म्हटलं काय विचार करतो विनाकारण मी काय करावं. त्यांनी म्हणायला पाहिजे देवाची कृपा आहे, संतांचा आशीर्वाद आहे, असं तसं. छातीवर दगड ठेवला. आणि जेव्हा असा तो कापूस झाला, सोयाबीन चांगलं, आणि जेव्हा पाऊस सुरू झाला, मोड फुटले, मोड, सोयाबीनला मोड, कापसाला मोड, मूग ज्वारी सर्व मोड फुटले. मग मला मी गेलो, अण्णा कस काय तुमचा देवाने असं करावं, असं आता कळलं. अरे करील तो काय हे